हो, तुमचा काय मिळतं तुम्हाला वारीमध्ये येऊन? खूप आनंद मिळते. सर्व डोक्यावर घेऊन पावसात भिजत जायचं काम पडतं 10-15 किलोमीटर. 2 मिनिटं बसू का, तुमच्याशी बोलू शकतो का? तुमच्याकडून सुद्धा ही वारीच घडते ना. बघा हे जेवढे गाड्या आम्ही लोक हॉटेलमधून निघालो आणि बघा ऑलरेडी गाडी भेटणं खूप मुश्किल होतं असं वाटतंय. लेट्स सी. हा कसा नॉर्मल चालतोय आणि हा बदकासारखा चालतोय. डोंट नो तिकडे दिसतंय की नाही, बट किती गर्दी आहे. तर दिसतंय काय किती गर्दी आहे. हाला हाला हाला. हे सगळे जे वारकरी आहेत ना, हे असेच मज्जा करत करतच पुढे जातात. आणि त्यानंतर मी इथे थोडंसं शूट करत होती, तेवढ्या त्या आजी म्हणाल्या की ह्यालाही घे व्हिडिओमध्ये. तुम्ही पण या, तुम्ही पण या. गर्दी बघायची आहे का? ही सगळी गर्दी पालखी पाहण्यासाठीच उभी आहे. पुण्यामधले जितकेही लोक आहेत, काही इथे पालखीचं दर्शन घ्यायला पण आलेले आहे, त्यामुळेच इतकी गर्दी वाढलेली आहे. वारकऱ्यांची गर्दी तर आहेत, पण पालखीचं दर्शन घेण्याची ही गर्दी आहे. आणि ही गर्दी मुक्ताईची पालखी, ज्ञानेश्वरांची पालखी ह्यांच्यासाठी ही असते. ते सगळं तर ठीक आहे, पण गर्दी बघा किती आहे. वारकऱ्यांची गर्दी तर आहेच, पण जे बघणारे आहेत त्यांची तर अजूनच आहे. टाळ वाजे, चितळी वाजे, मधुर वाजे विना, पंढरीला पालखी निघाली, विठ्ठल विठ्ठल म्हणा. क्यूट लिटिल वारकरी. भेटतील कुठ देवा, घेतील गाठ. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हेच आहे ते जे सगळीकडे व्हायरल झालं होतं इंस्टाग्रामवरती.
सो गाईज, ही एवढी सगळी गर्दी फक्त माऊलींची पालखी पाहण्यासाठी इकडे सगळे लोक बसलेले आहेत. ही सगळी गर्दी जी आहे ती दिवे घाटात जाण्यासाठी आहे. हा एकच रस्ता आहे घाटाला जाण्यासाठी आणि हे सगळे वारकरी आहेत खूप लांबून लांबून गावातून इथे आलेले असतात आणि म्हणूनच इथे इतकी गर्दी असते. दो थके हारे लोक जसं की डोंगर तोडून आलेले आहेत. तू फ्रेश आहेस? चार पावलं चालशील ना मग बोलशील मला थकला. 4 पावलं चालशील मग बोलशील थकला. हे सगळे थांबलेत पालखीसाठी. माईक काढायला पाहिजे होतं. मस्त मला झोप आली वाटते तुला. काय म्हणत होता? गहन इट्स गहन ग्रहण नाही गहन डिस्कशन. माझ्या आयुष्याला ग्रहण लागेल. नाही काय नाव ठेवणार होतास त्या पोरीचं तू? म्हणजे पोरगी झाली तर तुला बेबी गर्ल झाली तर दगडू ठेवू काय पोरा? दगड सारखा झाला तर तू मारलंस तरी तुलाच लागलं तर सेन्सिटिव्ह असेल माझ्यासाठी. तू सेन्सिटिव्ह आहेस खूप. तुझी स्किन सेन्सिटिव्ह दिसते मला पण तू नाही दिसत आहेस. माझा कटाक्ष टाकला ना ह्याच्यामध्ये तू बसणार नाही. आणि माऊलींची पालखी आली आणि त्यासोबत खूप गर्दी झाली कारण की रस्ता खूप नॅरो होता त्यामुळे दर्शन तर भेटलं नाही. जवळ लांबूनच आम्ही दर्शन घेतलं आणि ती पालखी इतक्या स्पीडमध्ये पुढे पळत होती की आम्हाला त्यांच्या मागेही नाही पळता येत होतं कारण की तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे तिकडे ऑलरेडी. माऊलींचं स्वागत करण्यासाठी तिथे पुष्पवर्षाव करत होते. सगळ्यांनी तिथे म्हणणारे जे लोक होते त्यांनी ऑलरेडी तयारी करून ठेवली होती या टायमाची. तिथून जशी पास झाली पालखी आणि तिकडचे जे वारकरी जिथून पास होत होते सगळ्यांवरती पुष्पवर्षाव करण्यात येत होता. सो आम्ही लोक चाललोय आता. काही जे वारकरी आहेत
सो त्यांचं एक्सपिरियन्स घ्यायला, एक्सपिरियन्स बोलू शकतो या त्यांनी जे अनुभवलं असेल त्यामुळेच ते इथवरती आले असतील, बरोबर. तर त्यांनी असं काय अनुभवलं असेल जे इथे आलेत ते, तर ते विचारून घेऊया एकदा. दोन आजोबा इथे बसलेले दिसत आहेत आपल्याला विसाव्याला. आपण जरा थोडेसे त्यांना क्वेश्चन आन्सर करूयात, बघूया त्यांच्याकडून काय उत्तरं मिळत आहेत आपल्याला. या. हो. बाबा जरा 2 मिनिटं बसू का, तुमच्याशी बोलू शकतो का? बोला. अरे बापरे, खाली बसू का? नाव काय बाबा तुमचं? आमचं शिवाजी मुंजाजी काळे. आणि तुमचं? मारुतराव व्यंकटराव आवरगंड माखणी. माखणी. कुठून आले तुम्ही? माखणी परभणी जिल्हा. परभणीवरून आलात का? परभणीवरून मग राहणार माखणी, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. अच्छा, परभणीवरून चालत आलात का? परभणी किती दिवस झाले तुम्ही चालताय? आम्ही 2 वर्ष झालं चालतो. नाही म्हणजे आज आता ह्या वर्षी वारीला किती दिवस झाले चालताय? त्या दिवशी म्हणजे 9 तारखेपासून. 9 तारखेपासून. म्हणजे आज किती तारीख आहे? आज 11 तारीख आहे. म्हणजे 3 दिवस झाले तुम्ही चालताय. किती वर्ष झाले तुम्ही वारीला चालताय? आम्ही 2 वर्ष झालं. 2 वर्ष झाले. काय अनुभव आहे तुमचा? काय मिळतं तुम्हाला वारीमध्ये येऊन? खूप आनंद मिळते. म्हणजे काय थोडंसं तुम्ही जरा थोडा विस्तारित मध्ये सांगू शकाल का? आनंद कसा आहे, याच्या इतका आनंद आपल्याला दुसऱ्या कशातच मिळणार नाही. इतका आनंद वाटतंय, सल्ल्याचा काही भाग काहीच वाटत नाही. वाटते दरवर्षीच यावं, पण आपल्या अडचणीमुळे आपल्याला येणं व्हायनं. खूप आनंदमय वाटतंय, त्याचं काहीच आता नाही. इथून तुम्ही पंढरपूर पर्यंत पंढरपूर पर्यंत पाहिजे चालणार. आता पंढरपूर पर्यंत समजा मग तुम्हाला घरची काळजी नाही लागून राहत का? काय नाही, आम्ही चेक सोडून दिली घरची चेक सोडून दिली. जसं देवाला करायचं तसं करू जा. म्हणजे सगळं देवाच्या हवाली करून- देवाच्याच हाती. बैलाचे शेतातलं पीक पाणी सगळं देवाच्या मनावर, कसं करायचं तसं करू जा देवा. सगळं करता पण या म्हणजे आता ज्या प्रवास तुम्ही करणार म्हणजे घ्यायची. त्या प्रवासामध्ये तुम्हाला पण आठवण नाहीत का? नाही, घरच्यांची कशाची किंवा आठवण नाही. एखादं काम राहिलंय बाबा राहिले आपलं आपले किंवा विसरले, काय? हे काम नाही, करावं आमचं आपण. सगळं देव सारून घेते वाटते. असं काही हे नाही. सगळं देव करून घेते वाटते. मग तुमच्याकडे मोबाईल वगैरे आहे म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे करता वारीच्या दरम्यान, की डायरेक्ट आता घरी गेल्यावरच जे काय आहे ते हा, बघणार समोर? नाही, आम्ही दोघंच आहेत सध्या. खाण्यापिण्याचं कसं आता कसं सगळं खाण्यापिण्याची काय अडचण नाही आम्हाला. दिंडीमध्ये बी भरपूर आहे. वाटणं तर काय आहे, आम्हाला घेणं होईना आणि खाणं होईना. आता आम्हाला वय लागतंय तेवढं घेतो, बाकी काय रामकृष्ण हरी म्हणतो. तुमचं वय काय आहे? आमचं वय 57-58 आहे. 57. आणि तुमचं? 55. 55. मग या वयामध्ये असं आता एवढं चालावं लागतं, कारण की आम्ही म्हणजे खूप छोटे आहोत तुमच्या वयाने, पण आता आम्हाला म्हणजे अक्षरशः आम्ही अर्धा रस्ता चालू नंतर म्हटलं आता नाही आमच्यात ताकद. नाही, आम्हाला काय वाटणं आता आणखी सासवड पसवड जाण्याची. एक मुकाम जर बसलो आम्हाला वाटतं आपली गाडी लंगडी झाली. हा. आता नाही आम्हाला बसणार. त्या दिवशी पाण्यासाठी आम्हाला पुण्यातून चालण्याची अडचण येऊ लागली, पण पुन्हा पाणी कमी झाल्यामुळं आम्ही डायरेक्ट लंगडी होती म्हणून तिथं जाऊन आलो तो वापस. मध्यंतरी बसायचं नाही काय नाही. आम्हाला चालण्याचा काही भाग नाही, काही नाही. आम्हाला आनंद वाटतोय. आता आम्हाला वाटायला काही अडचण नाही, एवढा माळ आहे, पण तरी पण आम्हाला काय वाटण झाली, चढण्याची काही अडचण वाटत नाही. मग 2 वर्ष झाले तुम्ही चालू केले. जेव्हा पहिल्या वर्षी तुम्ही चालू केले तेव्हा म्हणजे काय डोक्यात विचार ठेवून तुम्ही चालू केलं होतं? नाही, विचार तर आधीपासूनच आहे, पण आपल्याला घरच्या अडचणीमुळं पेरणीमुळं याच्यात येणं झालं नाही. मग आता देवाने पेरणी यंदा केली, गेल्या वर्षी केली, मोकळ्या मनाने निघालो आम्ही. म्हणजे आता सगळं मग कुटुंबावर पुढचं सोपवून तुम्ही कुटुंबावर निघालात वारीला. शेतीवाडी करून आपलं हो, शेतीवाडी करून गाडी सगळं काम देवाने योग्य टाइम दिला, पेरणी झाली, निघालो. सगळं आपलं आवरलं आणि सोडलं ते देवाकडे. आवरणार कोण? देवच आहे, सगळं करून घेणार देवच आहे आपण घेणार तेच. आमची तिकडे पेरणी केली म्हणजे समाधानी झाली, हम्म. निघालो इकडे समाधानी. चालेल, चालेल. आम्हाला एक दिवस येणं होतं, वाटतं नाही जायचं, पण काही काम धंदा करावं लागतं तिकडे. सुट्ट्या भेटत नाहीत. आम्हाला काही वाटणं. आम्हाला आता 25-27 तारखेपासून तिकडे ध्यान सुद्धा करणार नाही. आता इथून पुढे दरवर्षी तुम्ही म्हणजे हो, कंटिन्यू? आमची इच्छा दरवर्षी येण्याची आहे. हे 4-5 वर्ष झालं याले. अच्छा, 4-5 वर्ष झालं तुम्ही येत आहे.
चालेल चालेल, धन्यवाद. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून, तुमचा अनुभव ऐकून. रामकृष्ण हरी माऊली. या ना सगळे, या ना. या ना सगळे, या. इकडे अलीकडे नाही 7 वारी झाली ना. हा मग बोलू शकता की तुम्ही सोबत काय काय तुम्ही फक्त मागे उभे राहा, तुम्ही बोलू नका त्यांच्यावर. हा, फक्त मागे उभे राहा त्यांच्यासोबत. तुम्ही भजन वगैरे पण करत असताल ना. हा. मस्त, चांगलं आहे. मग कुठे करता? इकडेच जिकडे मुक्काम असेल त्या तिथे संध्याकाळी. आता विसाव्याला थांबली दिंडी, त्यामुळे आम्ही पण विसाव्याला थांबलो. अच्छा. आणि कसे म्हणजे काय करता? कुठून स्टार्ट करता वारी? आम्ही आळंदीपासून वारी स्टार्ट करतो आणि पंढरपूरला पर्यंत चंद्रभागेमध्ये जाऊन तिथे स्नान करून, थोडं लांब ठेव. चंद्रभागेमध्ये स्नान करून पंढरपूरची प्रदक्षिणा करून वारी संपवतो. पंढरपूरची प्रदक्षिणा करून. पंढरपूरची प्रदक्षिणा. मग त्याच दिवशी वारी संपवता की अजून थांबता? नाही, गुरुपौर्णिमेपर्यंत थांबतो. गुरुपौर्णिमेला त्याचा काला असतो वारीचा, हा. गोपाळपुऱ्याला त्या ठिकाणी जायचा, काला करायचा आणि परत आळंदीला प्रस्थान करायचं. काला काय असतं? काला असतो त्या ठिकाणी जी वारी असते, वारी पूर्ण झाली आहे असं ज्या ठिकाणी सांगतो. अच्छा, म्हणजे सगळेजण ते ग्रुप सगळे सर्व मिळून जातात सर्व का? वारकरी जे आता जेवढे वारकरी गेले हा. तेवढे पण वारकरी त्या गोपाळपुऱ्याला जातात, तिथं काला करतात आणि परत वापस येतात. मग मंदिराच्या आतमध्ये दर्शन घ्यायला नाही जात? मंदिरातला जातात ना. जे निष्ठावंत वारकरी येतात त्यांना 38 तास लागो, 24 तास लागो, 45 तास लागो, ते वारकरी दर्शन घेतल्याशिवाय येणार नाहीत, असे जे वारकरी आहेत. अच्छा. आणि तुम्ही कुठून स्टार्ट केली आता वारी? आम्ही आळंदीवरून केली, आळंदीवरून. संत ज्ञानेश्वरांच्या संत इकडून का? ज्ञानेश्वरांचे 103 नंबर दिंडी क्रमांक आहे. अच्छा. दरवर्षी तिकडे असतं. हा, दरवर्षी तिकडून असतं. अजून आपण यांच्याकडून विचारलेच होतो क्वेरीज. हा, म्हणजे आणि तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगा. एवढे 7 वर्ष केलेत, आम्ही काय करू शकतो? आम्हाला ज्यावेळी मी करायची पहिल्या असेल वर्षी हर आलो होतो तेव्हा खूप पाऊस होता, 2017-18ला. तुमचं वय काय? माझं वय आता 24 रनिंग चालू आहे. 24 बापरे. वय झालं, म्हणजे 24च्या आधी 7 वर्ष, हा. म्हणजे एक 17 वयात तुम्ही पहिल्या हो, हो. दिंडीला आले होतात. मग हा. तेव्हा तुम्ही काय विचार करून आला होतात? वारीला चला असं असं वाटलं बाबा, खूप मजा असते वारी सोबत, म्हणजे खूप असं आनंद काहीतरी असतो. वाटलं असेल ना की आपण बाबा सगळे जातात म्हणून मी जावं, किंवा काहीतरी नाही मला हा, वाटलं. आमच्या गावातले वारकरी येत होते, त्यांच्या वारकऱ्याबरोबर आलो होतो. तर पहिल्या वेळेस ज्या वर्षी आलो खूप पाऊस होता. तर खूप पाऊस असताना काय झालं, ज्या दिंडी असतात माऊली सकाळी 6ला निघून जातात आणि आम्ही एका ठिकाणी झोपलो, तर झोप लागून गेली आणि सर्व गाड्या निघून गेल्या. त्यावेळेस आम्हाला पिशवी, बॅग, वळकटी सर्व डोक्यावर घेऊन पावसात भिजत जायचं काम पडत होतं, 10-15 किलोमीटर. त्यावेळेस खूप त्रास झाला, पण असं काही वाटलं नाही, त्रास सहन झाला सर्व. चांगलं आहे. एक्सपिरियन्स काय येतो तुमचा? म्हणजे चालून दमतात नंतर? नाही, चालून कधीच जमत नाही. असं वाटत नाही, कुठे ओढा असला तर आम्ही पोहतो, कुठं काही एखादी विश्रांती करत असते, एखादं मोठं झाड असते त्या ठिकाणी जायचं, विश्रांती करायची. अच्छा. मग ते सगळं विश्रांतीमध्ये निघून जातं हा. पूर्ण दिवसाचं. पूर्ण आणि दिवसाचं. रात्री मुक्काम करता? रात्री मुक्काम असतो ना. ओके. रात्री जे तंबू असतात, कधी कधी खूप पाऊस आला तर ते तंबूमध्ये पाणी शिरतं, तर हे फक्त या कापडावर झोपावं लागतं आणि धोतर अंगावर घ्यायचं, पांघरायचं आणि आपला आराम करायचा. आणि घरातून किती कपडे घेऊन निघता तुम्ही? घरातून एक धोतर शर्ट अंगावर आणि एक धोतर शर्ट पिशवीमध्ये. म्हणजे 2च जोडी. हा, सुकायचं कसं मग त्याला? सुकवायचं असं ऊन पडलं की, म्हणजे आपण जिथं ज्या ठिकाणी थांबलो थांबले तिथं तिथं. हा, नाही. जेवायला रस्त्यानं सर्व असते, काही चिंता नाही. आणि दिंडीत पण सुद्धा असते. मग दिंडी क्रमांकामध्ये तुम्ही सम्मिलित आधीपासून आहेत की नंतर हा, झाले? दिंडीत आधीपासून संबंधित आहे. आमचे गुरुवारी होते माधवबाबा इंगोले, त्यांची दिंडी आहे. मग तुम्ही आळंदीमध्येच राहता? आळंदीलाच असतो, वारकरी शिक्षण मध्ये संस्था शिक्षण घेतो. चांगलंय चांगलंय. नाही असं रामकृष्ण. आमच्यासाठी काय सांगू शकता? आता आम्ही कसं गेल्या वर्षापासून चालू केलंय. हा, 2 दिवस सुट्ट्या भरून येतो, 1 दिवस मस्त वारीत राहतो आणि परत परततो आम्ही. छान. तुमच्याकडून सुद्धा ही वारीच घडते ना. बघा, हे जेवढे गाड्यावाले चालले, समजा आता यांनी हे गाडीमध्ये चालले, परंतु यांना सुद्धा वारी घडते ना. पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. बघा, पंढरीच्या वाटेत जर परमात्मा पंढरीनाथ आपल्याला भेट देतोच, कोण्या कोण्या रूपाने आपल्याला अनुभव येतो. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा एखादा अनुभव येऊ शकतो. आणि तुम्ही हे पायी जरी चालले, गाडीत बसून जरी चालले, 1 दिवस आड करून जरी चालले, तरी तुम्हाला वारी घडाच लागली. काही लोक काय करतात, दशमीच्या दिवशी येतात आणि एकादशीला थांबतात, द्वादशीला प्रदक्षिणा करतात, गोपाळपुऱ्याला काला करतात आणि परत निघून जातात, तर त्यांची सुद्धा वारी होते. तर तुमची वारी सुद्धा चालूच आहे. हा, तेच. आमचं कसं एवढं चालणं नाही होत, म्हणजे आपण मनापासून करू ती आपली वारी. हा,
म्हणजे ते मी एक दिवस करेन नाही तर मी पूर्ण स्टार्टिंग पासून. नाही, पूर्ण स्टार्टिंग हा आनंद आहे. माऊली सोबत चालण्याचा जो सोहळा आहे त्यामुळे खूप आनंद मिळतो. आणि आपण जर एकटं जर गेलं तर हा एवढा आनंद मिळत नाही, गाडीत बसून एवढा आनंद मिळत नाही. परंतु आता ह्या जे चालू आहेत लोक, जे चहा विक्रीवाले आहेत, परत काही जे आपले काही कपडे घेऊन जातात, काही विकण्याकरता आले, त्यांना सुद्धा वारी करते, ते सुद्धा आनंद घेतात वारीचा. शेवटचा प्रश्न, आता जे काही लोक घरून बघतायत, जे स्वतः येत नाही फक्त व्हिडिओ मध्ये बघतात, हा, त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? त्यांना सांगू पुढच्या वर्षी तुम्ही पण या, पुढच्या वर्षी तुम्ही हा आनंद घेऊ काय इकडे शकता. आनंद मिळेल त्यांना जर आले वारीला तर? ते त्यांना जो संसारामध्ये खूप जे आपण वर्ष पूर्ण वर्ष 11 महिन्याचे दुःख असते, ती 1 महिना जर इकडे जर आलं तर हे सर्व दुःख त्यांचं निवारण होते. आणि पुन्हा तिच्या पुढच्या वर्ष 11 महिने त्यांना समाधान मिळतं. ते सर्व विसरून जातात. सगळं विसरून समाधानी होतात ते. मला 7 वर्षात असा अनुभव आला. हा, तुकोबाऱ्या सांगतात, पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. जे दिन आहेत, गरीब आहेत, आणि असे जे काही जे दिन म्हणजे भक्त सुद्धा होतात, जे भक्त आहेत त्या भक्तांचा सोयरा म्हणजे आई वडील हा परमात्मा विठ्ठलच होतो ना. आणि बाकी 11 महिने मग तुम्ही काय करता? 11 महिने आळंदीला वारकरी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतो. वारकरी कीर्तन, भजन, प्रवचन, ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, विष्णू सहस्त्रनाम. भगवंताचं चिंतन केल्यानंतर तुम्हाला काही पण मिळू शकतं. भाऊ काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले. भगवंताचं चिंतन तुम्हाला काही मिळू शकतं. नॉर्मल स्कूल सारखं नसतं, नॉर्मल स्कूल मध्ये असते म्हणजे तसं नाही. शाळेमध्ये तसं विषय शाळेमधले वगैरे असतात का? शास्त्रीय विषय असतात ना. शाळेमध्ये कसं गणित आहे, मराठी आहे, इंग्रजी, विज्ञान, तसे आम्हाला विषय आहेत ना. गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे ते बाकीचे विषय घेऊन हे अजून वर असतात का? कसली ते म्हणजे आता कसं ज्ञानेश्वरी ना- वगैरेचे जे विषय आपले साधे आहे शास्त्र ना. असतात तसं ज्ञानेश्वरी हे सर्वात मोठा विषय आहे. हा. गाथा हा सर्वात जे उपनिषद आहे, जे वेद आहे, तो ज्ञानेश्वरी गाथामध्ये आलेला आहे. परंतु आता काय, हा वेद हा अपौरुषी आहे, म्हणजे खूप जुना आहे. आणि हे आता 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ते वेदाचं सर्व सार ज्ञानेश्वरीमध्ये आहे, गाथ्यामध्ये आहे. श्रुती स्मृतीचे अर्थ आपण जे उन्मूर्त जगा अनुष्ठानी जगात येत वडील जे हे, म्हणजे वडील म्हणजे जे मोठे लोक असतात, असे ज्ञानोबा आहे म्हणजे आधी करून संत, ते काय करतात, या श्रुती स्मृती असतात ना जे ग्रंथ, भागवत महापुराण आहे, वेद आहेत, उपनिषद आहेत, त्याचं जे सार आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे, गीतेमध्ये आहे. ते आपण अध्ययन करायचं. वाचायला पाहिजे ज्ञानेश्वरी. हा, तुम्ही पण ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला खूप अनुभव मिळेल. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी राम. सो आता लंच करून घेतो. यम्मी यम्मी. मिसळ पाव, पुण्यामध्ये येऊन मिसळ पाव नाही खाल्ली तर काय खाल्लं तुम्ही लोकांनी? हा ना. म्हणूनच मिसळ पाव. तर मित्रांनो, आम्ही आता स्वारगेट स्टेशनवर बसलो आहे आणि मी चेंज केलं कारण की खूप वैताग आलेला त्या कपड्यांमध्ये आणि एवढं लोळून खराब करून टाकलं की विचारूच नका. इथे तरी खूप ठीक आहेत कपडे. आणि आता मी लोळली नव्हती. मी लोळलेलो, खूप थकलेलो, खूप झोप पण येत होती दुपारी. सो आता मी परत चाललो आहे घरी आणि आता बसचा वेट करतोय. स्वारगेटवर येऊन बसलो आम्ही. बघूया आता कधी बस भेटते आणि कधी घरी जातोय कारण की खूप वैताग आलाय. आणि हा बघा, बायकोशी बोलतोय कधीपासून. बायकोला मिस करतोय.
बायकोशी बोलतोय. हा, बायकोला मिस करून एवढा परेशान झालेला की त्यांनी फोन लावून आता किती वेळ झाला फोनवरच बोलतोय तो. एवढा मिस करतो बायकोला. चांगलं. बायको लवर. ठीक तर आहे. कदाचित आम्ही ब्लॉग इकडे आम्ही सेंड आता करतो. इथे एंड करतोय कारण की माहित आता नाही पुढे आता किती वाजता दाखवण्यासारखं काहीच नाहीये. हा कारण की काय आता आहे कुठे पण आणि जाणार. माहित नाही आता बस कधी मिळेल आणि किती वाजता पोहोचू. त्याचे 12 वाजून जातील 1 वाजून जातील माहिती सांगता येत नाहीये. सो त्याच्यामुळे आम्ही इथे सेंड करतो. सो तुम्ही ब्लॉग बघाच आणि हरवेळी आमचा कॅमेरामॅन सगळं डोकं लावणारा, सगळे शॉर्ट्स घेणारे, सगळे फोटो घेणारे ही एकुलती एक आहे माझी बायको. येस. मी फक्त तिला सपोर्ट करतो. असा 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 हातभार लावतो, असा असा हातभार लावतो फक्त. किती डिफरन्स दिसतो. हा किती गोरा दिसतो आणि मी बघ मी आता तोंड जाऊन आणणार आता पाणी मारलं. कळलं पाणी मारल्याचं फरक. मला कंटाळा आलाय तोंड धुवायचा. कंटाळा पण आला, बिचारी दमली आहे खूप. ऍटलीस्ट मी दुपारी थोडा वेळ झोपलेलो तरी पण ही थोडी पण नाही झोपली. ऍटलीस्ट मी काय बोलतात अर्धा तास तरी झोपलो असेल. त्याच्यामुळे जरासं थोडं बरं वाटलं मला. आता ही बसमध्ये मेहनत केली आहे. यस दगड फोडलेत तिने तिकडे खूप. तर ठीक आहे आम्ही इकडे सेंड करतो आमचा ब्लॉग आणि होप्स तुम्हाला आवडेल. आम्ही जे वारीमध्ये फिरलो आणि जे शॉर्ट सीनी घेतलेत आणि जे गेल्या पण काय वर्षीचे केलं पण ऍड करू थोडेसे. हा थोडेफार गेल्या नाहीतर वर्षीचे मग ग्लिम्स टाकू ग्लिम्स. उद्या जर ब्लॉग करता आलं गेल्या वर्षीच्या ब्लॉगचा एक्सपिरियन्स कारण की तो ब्लॉग खूप भारी होता. हा म्हणजे ते शॉर्ट्स खूप भारी होते. या इथे घेण्यासारखे एवढे शॉर्ट्स नव्हते कारण की एवढी गर्दी होती. बट गेल्या वर्षी आम्ही जिकडे उतरलो होतो गावाकडच्या साईडमध्ये तिकडे लिटरली रस्ता पूर्ण खाली खूप होता. मोठा फक्त रस्ता होता. वारकऱ्यांनीच भरलेला, बाकी कोणच नव्हतं. म्हणजे गावच्या साईडला एवढं सिंपल आहे की आता शहरामध्ये कसं की सगळे रस्ते बंद करतात, वाहनं बंद करतात. त्याच्यामुळे खूप चालवा पण लागलं. खूप ठिकाणी रिक्षा करायला लागल्या. रिक्षावाल्यांनी पण असा लुटलाय ना विचारूच नका. खूप जास्त. त्याच्यामध्ये आणि गावच्या साईडला असल्यावर कसं गावची लोक सिंपल 10-10 रुपये 20-20 रुपये घेऊन लोक सोडून मध्ये कोणी फुकटमध्ये सोडतं. आणि तिथे असं रस्ता बंद हे बंद एवढं काय झंझट नसतं. एक मेन हायवे असतो, मेन हायवेवरून जातात आणि तो हायवे पण मोठा असतो. भले गर्दी असेल तरी पण खूप सारी जागा भेटून जाते तिकडे. आणि इकडे तसं काय भेटलंच नाही, जागा नाही काय नाही. त्यातमध्ये कन्स्ट्रक्शन चाललेलं रोडचे. सो एवढी झंझट एवढी गर्दी की विचारतो खूप वैताग आला. बिचारीने हिनेच कशा व्हिडिओ काढले तिलाच माहिती. आता हीच धावपळ करत होती बिचारी. पाय पण दुखायला लागले. यावेळेस खूप लवकर दुखले. मागच्या वेळेस तरी खूप किलोमीटर चाललेलो आम्ही आहे ना. मागच्या वेळेस तर 16च्या अबव किलोमीटर चाललो होतो. आणि यावेळेस आणि आज ऍक्च्युली आमचा प्लॅन होता की दिवे घाट कव्हर करायचा, बट जस्ट सम ऑफ ते रिझनमुळे आमचा तो दिवे घाट कव्हरच नाही झाला. कारण की आम्ही लगेच थकून गेलो बिकॉज गर्दीच एवढी होती. Exhaust करून टाकलं, लास्ट टाइमला गर्दी नव्हती आणि म्हणजे होती वारकऱ्यांचीच होती फक्त. आणि रान एकदम असं मोकळं होतं, ग्रीनरी होती, त्यामुळे ना समजून नाही आलं आम्ही किती किलोमीटर चाललो. आणि जिकडे बघावं तिकडे सगळीकडे वारकरीच होते. आता इथे काय होतं माहिती का, सिटी होतं आणि त्यामध्ये सगळे सिटीमधले सगळी पब्लिक आजूबाजूला राहणारी सगळी पुण्यातली सगळी राहणारी पब्लिक सगळी त्या साईडला आली होती पालखीचं दर्शन घ्यायला. आणि रोड साईड ऑलमोस्ट जामच होता बिकॉज ऑफ त्यांच्यामुळे पण. असं काय नाही प्रॉब्लेम नाहीये, त्यांचं पण इच्छा आहे ती लोक पण आले. पण त्याच्यामुळे रश एवढा भेटला की सगळ्या गोष्टी करतात. नाही म्हणजे तेच रश तर होणारच ना ऑफकोर्स, आपण फर्स्ट टाइम आलो. सो येस रश होणारच होतं, बट आम्हाला नव्हतं माहित होतं की एवढं रश असेल. बट ठीक आहे, तेच आम्ही त्यामुळेच लवकर थकून गेलो आणि मग थोडंसं रेस्ट केलं आणि जेवढं होता आलं तेवढंच केलं बिकॉज नंतर ऑफिसला पण जायचं आहे. नाही तर मग असं नको व्हायला की ऑफिसचे दिवस मिस होतील तेच ना. आमचे. असं नको व्हायला की मंडे पण घरीच राहावं लागेल, घरीच राहावं लागेल. गडबड होऊन जाईल. सो तेच तर आता तुम्ही हा बस ब्लॉग आहे. बघा बघावं लागेल. ठीक आहे. आणि तुम्हाला आवडलं की नाही ते आम्हाला कमेंटमध्ये Comment नक्की मध्ये नक्की सांगा. कळवा. आणि असंच आम्ही दरवर्षी येत राहू हे आमचं ठरलेलं आहे वारीमध्ये. असा विचार आहे. ठीक आहे, तर बाळा हळूहळू म्हणजे हात दुखतात तू झपकन करते. मोबाईल मी धरला ना डायरेक्ट ठपकन खाली पडेल. तर भेटूयात. तर गाईज भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच आमचे ब्लॉग्स बघत राहा, प्रेम देत राहा. आणि हे काय करतोय हा सारंगीवाला करत होतो. सारंगी करतोय. माझं थोबाड तुम्हाला असंच दिसणार आहे कारण की मी खूप सन टॅन झालेली आहे आणि त्यामध्ये थोबाड पण धुतला नाहीये मी, म्हणजे आवरलंच नाहीये काही. सकाळपासून जे तोंड घेऊन फिरतात तसं तोंडावर सगळं धूळ माती इतकी फेअर्सला तर इतकं लागलेलं ना. आता पुन्हा स्किन केअर हेअर केअर सगळं करावं लागेल. भरली गाडी कोणती माहिती जाऊन बघू नेक्स्ट. सो गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता आम्ही ब्लॉग आता इथे सेंड करतो. बाय.